राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता निफ्टीचं चार्ट आहे 1 डे टाईम फ्रेमनुसार. निफ्टी या ठिकाणी पाहू शकता हायर आहे हायर लो पॅटर्न फॉर्मेशन करत एक रेंजमध्ये क्लोज करतोय. निफ्टी फर्स्ट सपोर्ट घेतला, त्यानंतर अप मूव, परत सेकंड टाईम ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट अप मूव, परत वर साईडला ट्रेंड लाईनच्या नियर रिस्कफुली रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता परत सपोर्ट फेस करून ट्रेंड लाईनच्या नियर परत अप मूव, परत या ठिकाणी पाहू शकता अप मूव, सपोर्ट फेस करून रिस्पेक्टफुली परत निफ्टी ट्रेंड लाईनच्या नियरच क्लोजिंग केली प्रिव्हियस डेला. तर प्रिव्हियस डेला निफ्टीने क्लोजिंग केली 22,055 रुपयाला. या ठिकाणी पाहू शकता निफ्टी स्ट्रॉंगली वरच्या साईडने ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली रेजिस्टन्स फेस करून या ठिकाणी पाहू शकता लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊन ट्रेंड रॅली दिल्यानंतर ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट झोनच्या नियर क्लोजिंग केली निफ्टीने स्ट्रॉंग. या ठिकाणी पाहू शकता त्याच पद्धतीने ह्या झोनच्या नियर सेलर्स बायर्स स्ट्रॉंगली ॲक्युमुलेट झालेत, ॲक्टिव्ह झालेत बायर्स. त्याच्यासोबत 1 डे टाईम फ्रेमवर स्विच केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर खालच्या साईडला सपोर्ट लेवलला या ठिकाणी पाहू शकता इथे लिक्विडिटी घेतली, सेलरची लिक्विडिटी घेतली अप मूव. या ठिकाणी पाहू शकता परत निफ्टीने सेलरची लिक्विडिटी गेली अप मूव, परत ह्या ठिकाणी सेलरची लिक्विडिटी अप मूव. आता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता परत ट्रेंड लाईनच्या नियर त्याच पद्धतीने सपोर्ट झोनच्या नियर सेलरची लिक्विडिटी घेऊन परत अप मूव करू शकतो मंडेसाठी निफ्टी. तर 15 मिनिटावर स्विच केल्यानंतर पाहू डॉट टू डॉट लेवल आपण निफ्टीमध्ये. त्यासोबत या ठिकाणी पाहू शकता वर साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून मंडेपासून पूर्ण रॅली डाऊन ट्रेंडला दिलेली आहे. त्याच पद्धतीने सेलअप खूप पॅनिकमध्ये आलेला आहे आणि त्याचनंतर स्ट्रॉंगली ह्या ठिकाणी सपोर्ट फेस केला निफ्टीने ट्रेंड लाईनच्या नियर. तर उद्यासाठी निफ्टी फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग. ह्या ठिकाणी निफ्टीचा आधी स्ट्रॉंग होता रेजिस्टन्स झोनला डाऊनफॉल, परत ह्या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट फेस करून अपमूव दिला होता. ह्या ठिकाणी वरच्या साईडला निफ्टी परत रेजिस्टन्स फेस केला होता 22,112 रुपयाला. त्यानंतर निफ्टी लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून प्रिव्हियस डेचा हा सपोर्ट झोन स्ट्रॉंग, त्यानंतर सपोर्ट झोनच्या वरती स्ट्रॉंगली रेजिस्टन्स फेस करून परत अपमूव देऊन प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या झोनच्या नियर क्लोजिंग केल्या निफ्टीने. तर मंडेसाठी निफ्टी फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग. वर साईडला एक पुल बॅक दिली, त्यानंतर या ठिकाणी एक स्कॅल्प ट्रेड करू शकता कमीत कमी स्टॉप लॉस लावून. ह्या ठिकाणी पाहू शकता एक डोजी कॅन्डल फॉर्मेशन झाले ट्रेंड लाईनची. डोजी कॅन्डलच्या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. डोजी कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस आणि डोजी कॅन्डलचा डबल हा तुमचा प्रॉफिट असू शकतो निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी वर साईडला थोडाफार गॅप ओपन झाला या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर तुम्ही बाय नका करू. या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता निफ्टीचा रेजिस्टन्स झोन 22,112 रुपये. तर उद्यासाठी गॅप ओपन झाली, थोडीफार गॅप ओपन नंतर लगेच बाय नका करू. एक पुल बॅक घेऊ द्या. आफ्टर बायर स्ट्रॅप पुल बॅक घेतलं प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, त्याच्यानंतर सपोर्ट झोन क्रिएट करत होता. परत ह्या ठिकाणी सेलर्स स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह झाल्यानंतर परत डंप केलं होतं निफ्टीला. तर उद्यासाठी ट्रेंड लाईनच्या नियर रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला. त्याच पद्धतीने पुल बॅक घेतलं प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर, त्याच्यानंतर प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. तर उद्यासाठी हे दोन लेवल इम्पॉर्टंट राहतील आफ्टर गॅप ऑफ ओपनिंग. ह्या दोनच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचा आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली ह्या दोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर या ठिकाणी पाहू शकता हा स्ट्रॉंग एक सपोर्ट झोन क्रिएट केला होता. त्याच पद्धतीने हा एक स्ट्रॉंग ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाले थोडंफार निफ्टीमध्ये तर उद्यासाठी डायरेक्ट तुम्ही सेल नका करू. वरच्या साईडला एक पुल बॅक घेऊ द्या. पुल बॅकला परत ट्रेंड लाईनची नियर ही ट्रेंड लाईन खूप आधीपासून रिस्कफुली रेजिस्टन्स फेस करतो निफ्टी. तर उद्यासाठी परत गॅप डाऊन ओपन नंतर ट्रेंड लाईनच्या नियर या ठिकाणी कुठं रेजिस्टन्स फेस करत असेल त्याच्यानंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता. 25 रुपयाचे एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये खालच्या साईडला. त्याच पद्धतीने निफ्टी ह्या झोनमध्ये पाहू शकता हा एक सपोर्ट बेस क्रिएट केला होता 21,992 रुपये. तर उद्यासाठी गॅप ओपन झालं थोडंफार गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं तर निफ्टीला एक पुल बॅक उद्या खालच्या साईडला प्रिव्हियस डेच्या सपोर्ट झोनच्या नियर. निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये ट्रेंड लाईनच्या नियर जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन कॉल ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये लॉंगसाठी. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी ह्या दोनच्या नियर जास्त गॅप ओपन झालं उद्यासाठी. गॅप ओपन नंतर खालच्या साईडला पुल बॅक उद्या प्रिव्हियस डेचा हा दिसतोय तुम्हाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन 22,112 रुपये.
तर ह्या झोनच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये कन्सल्टेशन करून साईडला ब्रेकआउट दिलं, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लावून जाऊ शकता. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन देऊन परत एक ह्या झोनमध्ये रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस नाही केला, डाऊनफॉल आला खालच्या साईडला, परत क्लोजिंगच्या नियर, त्याच्यानंतर प्रिव्हिडेचा रेजिस्टन्सचा झोनच्या नियर 22,054 रुपये. त्याच पद्धतीने हा एक सायकोलॉजी नंबर पण आहे, राऊंड नंबर पण आहे. तर उद्यासाठी निफ्टी ह्या झोनच्या नियर कन्सल्टेशन करून वर साईडला एक पुलबॅक देऊ, वर साईडला एक मूव देऊ शकतो मंडेसाठी. तर या झोनमध्ये कुठं कन्सल्टेशन करून सायकोलॉजी नंबरच्या नियर निफ्टी कन्सल्टेशन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं लोअर लो टाईम फ्रेममध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी लॉंग जाऊ शकता. बँक निफ्टीमध्ये तुम्ही 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 शूट तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता 1 डे टाईम फ्रेमनुसार बँक निफ्टी पण वर साईडला चॅनल पॅटर्नमध्ये मुवमेंट करतोय. त्याच पद्धतीने खाल साईडला स्ट्रॉंग सपोर्ट फेस, वर साईडला स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस करून चॅनल पॅटर्नमध्ये मुवमेंट करतोय बँक निफ्टी. त्याच पद्धतीने लो हाय क्रिएट करून हायरा पॅटर्नमध्ये क्लोज करून वर साईडला पाहू शकतो तुम्ही. प्रिव्हियस डेला बँक निफ्टीने खालच्या साईडला सपोर्ट झोनच्या नियर क्लोजिंग केले. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 47,147 रुपयाला. तर आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर स्विच केल्यानंतर पाहू डॉट टू डॉट लेवल बँक निफ्टीमध्ये. त्या ठिकाणी पाहू शकता ॲज पर निफ्टी बँक निफ्टी वर साईडला स्ट्रॉंगली ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल करतोय लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून. या ठिकाणी पाहू शकता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, थर्ड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, फोर्थ टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक चॅनल पॅटर्नचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे ट्रेंड लाईनला. तर ट्रेंड लाईनच्या नियरच बँक निफ्टीने क्लोजिंग केली 47,480 रुपयाला. तर मंडेसाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये. जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग, ह्या झोनच्या नियर फ्लॅट ओपनिंग झाली. तर ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्नचं पण कन्फर्मेशन होते. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन होऊन जर ट्रेंड लाईनच्या नियर ब्रेकआउट दिलं, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लाँग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 शूट तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी ह्या झोनच्या नियर जर गॅप ओपन झालं, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला थोडंफार गॅप डाऊन येऊ द्या, पुलबॅक येऊ द्या. खाली साईडला पुलबॅकला प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा एक हा रेजिस्टन्स झोन आहे स्मॉल, ह्या झोनच्या नियर लोअर लो टाईम फ्रेममध्ये कन्सल्टेशन करून वर साईडला जर ब्रेकआउट दिलं, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 शूट तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप ओपन झालं ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खालच्या साईडला पुलबॅक घेऊ द्या. हा झोन दिसतोय बँक निफ्टीचा 47,635 ते 47,640 ह्या झोनच्या नियर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत घेतला, पुलबॅक घेऊन स्वतःला सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्याच पद्धतीने एखादी प्रायक्शन कन्फर्मेशन केली लोअर लो टाईम फ्रेममध्ये, लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशनचा चेंज होऊन हायरा पॅटर्न कन्फर्मेशनमध्ये होईल. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कुठं जर तुम्ही बाय केलं, त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करता येईल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनच्या नियर. जर प्रिव्हियस डेचा हा पाहू शकतो तुम्ही स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता 2 ते 3 टाईम ह्या झोनच्या नियर बँक निफ्टीने सस्टेन करून रेजिस्टन्स सपोर्ट फेस केला होता स्ट्रॉंगली 47,190 रुपये ह्या झोनच्या नियर. परत उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झालं बँक निफ्टी, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल ना करू, वर साईडला पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याचनंतर प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर. आणि त्याच पद्धतीने हा एक झोन आहे बँक निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन. तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन होऊन जर वर साईडला सस्टेन करेल स्वतःला, त्याच पद्धतीने रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करत असेल 3 लॉजिक होईल. एक होईल हा आधी सपोर्ट झोन क्रिएट करत होता गॅप डाऊन ओपन नंतर ॲक्टर्स रेजिस्टन्स फेस करू शकतो. त्याच पद्धतीने वर साईडला एक ट्रेंड लाईन मार्क होते, रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करतो बँक निफ्टी. तर 2 ते 3 लॉजिक होतील, ह्यामध्ये तुम्ही शॉर्ट करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 शूट तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन आहे बँक निफ्टीचा गॅप फिलचा एरिया. तर उद्यासाठी जर गॅप ओपन दिले ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच बाय नका करू. खाली साईडला पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन होता आधी सपोर्ट झोन होता बँक निफ्टीचा 47,910 ह्या झोनच्या नियर बँक निफ्टी गॅप ओपन नंतर पुलबॅक घेतलं, पुलबॅक घेऊन सस्टेन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता. त्याच गॅप ओपन दिल्यानंतर खाली साईडला पुलबॅक घेतलं, त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या सपोर्ट झोनच्या नियर रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस नाही केला, परत ह्या झोनला पण ब्रेकडाऊन दिलं. खालच्या साईडला पाहू शकता हा एक लेवल आहे बँक निफ्टीचा सपोर्ट झोनचा. तर उद्यासाठी ह्या झोनच्या नियर परत बँक निफ्टी कन्सल्टेशन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये
30 ते 40 रुपयाचा एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये समजलं अशा पद्धतीने काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. आपल्या लिस्टमध्ये पहिला स्टॉक आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉकनी शार्प सेलिंग दिलं होतं. ह्या ठिकाणी पाहू शकता कन्सोलिडेशन करून लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतोय वर साईडला ट्रेंड लाईनला रिस्कफुली रेजिस्टन्स फेस करून. त्याच पद्धतीने बॉटमला स्ट्रॉंग सपोर्ट फेस क्रिएट केल्यानंतर डब्ल्यू पॅटर्न कन्फर्मेशन करून ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिल्यानंतर वर साईडला सस्टेन करून पुलबॅक पण घेतलेले. त्याच पद्धतीने प्रिव्हिडेचा हा सपोर्ट झोन होता. प्रिव्हिडेच्या सपोर्ट झोनला ब्रेकआउट दिल्यानंतर परत प्रिव्हिडेच्या सपोर्ट झोनच्या नियर पुलबॅक घेऊन वर साईडला परत स्ट्रॉंग क्लोजिंग केली स्टॉकमध्ये. तर उद्यासाठी तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग. खालच्या साईडला एक पुलबॅक येऊ द्या. प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स झोन होता. ह्या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स झोन ट्रेंड लाईनला फुली रेजिस्टन्स फेस करत होतो. स्टॉक 2 ते 3 टाईम रेजिस्टन्स फेस करून ब्रेकआउट दिले. ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर ब्रेकआउट दिले परत स्टॉकने. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन होऊन एक पुलबॅक घेतलं प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर ॲक्ट ॲज सपोर्ट फेस करत असेल लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट झोनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 8 ते 10 रुपयाचा एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या झोनच्या नियर जर जास्त गॅप ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू. ह्या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंग हा रेजिस्टन्स झोन होता. एक पुलबॅक उद्या परत क्लोजिंगच्या नियर प्रिव्हिडेच्या त्याच्यानंतर हायच्या नियर जर स्वतःला सेशन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायशन कन्फर्मेशन नंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 8 ते 10 रुपयाचा एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्टॉकची ओपनिंग गॅप डाऊन ओपन झाली प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियरच्या खाली. स्टॉकमध्ये जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय किंवा सेल नका करू. वरच्या साईडला प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर जर ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट देऊन परत पुलबॅक घेतलं स्वतःला सस्टेन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतरच तुम्ही बाय करू शकता स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप डाऊन ओपन दिलं किंवा जास्त गॅप ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू स्टॉकमध्ये. परत आपल्या लिस्टमध्ये दुसरा स्टॉक आहे भारती इलेक्ट्रॉनिक्स. ह्या ठिकाणी स्ट्रॉंगली ब्रेकआउट देऊन पुलबॅक घेतलं होतं परत वर साईडला हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून परत पुलबॅक घेतले प्रिव्हिडेच्या स्टॉपआउट झोनच्या नियर. ह्या ठिकाणी पाहू शकता त्याच पद्धतीने स्ट्रॉंगली पिन बॅर कॅन्डल सपन क्रिएशन झाले स्टॉकमध्ये. तर उद्यासाठी जर स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी तुम्ही प्रिव्हिडेचा हायला ब्रेक नंतर एंटर करू शकता स्टॉकमध्ये. 1 ते 2 रुपयाचा एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्टॉकमध्ये जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी तसेच स्टॉकमध्ये पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र.